नागपुरात हिट अँड रनचा बनाव रचत सुनेने सासऱ्याची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। 22 मेला अपघाताचा बनाव रचून सासऱ्याची हत्या करण्यात आली। पुरुषोत्तम पुट्टेवार असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर अर्चना पुट्टेवार असं आरोपी सुनेचं नाव आहे। आरोपी ही टाउन प्लॅनिंग विभागात गडचिरोली येथे क्लास 1 ची अधिकारी आहे। हिट अँड रनचा गुन्हा अजनी पोलिसात दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी पोलीस तपास करत असताना अर्चना हिचा चालक सार्थक बागडे याच्या मार्फत नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांना सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले। संपत्तीच्या वादातून अर्चना हिने सासऱ्याला संपवण्यासाठी जवळपास 17 लाखांची सुपारी दिली होती। याआधी सुद्धा मे महिन्यात 2 वेळा हत्येचा कट रचण्यात आला होता। अर्चना हिला अटक केली असून तिच्या भावाचा सुद्धा कटात सहभाग असल्याने त्याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे। आपल्याला का आला पुढे तपासातून काय निष्पन्न झालं? बघा, हे जे केस आहे हे 22 तारीखला एक घटना घडली होती। त्या घटनामध्ये पुरुषोत्तम पुट्टेवार म्हणून त्यांचं निधन झालं होता। सुरुवातीला ही एडी म्हणून दाखल झाली होती आपले अजनी पोलीस स्टेशनला आणि त्याचे नंतर इन्व्हेस्टिगेशन याची इन्क्वायरी चालू होती, परंतु आम्हाला ही माहिती मिळाली होती की त्याच्यात काहीतरी घातपात झालेला आहे आणि जाणून बुजून असा एक ॲक्सिडेंट नाही आहे, ते त्याच्यात मर्डरसारखं हे दिसतो आहे। म्हणून आमचे अधिकारी त्याच्यात कामावर लागले होते, आमचे क्राईम ब्रांचचे, आणि ते पॅरलल इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना मग हे कळलं की दिस इज अ मर्डर, आणि मर्डर त्या अनुषंगाने त्यांनी पुढची कामे त्याची चालू झाली आणि त्याच्यात त्यांनी जे मेन आरोपी होते, काय कारण होता आणि त्यांनी जे डॉक्युमेंटरी आणि इतर एव्हिडन्स कलेक्ट केल्यानंतर त्यांना कळालं आणि त्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही 6 गुन्हेगार जे आरोपी आहेत त्याच्यात अटक झालेली आहे आणि त्या आता इन्व्हेस्टिगेशन आमचे क्राईम ब्रांचचे PI ते सध्या करत आहे आणि ह्याच्यात जवळपास 17 लाखाची प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यात कॅश आहे, गोल्ड आहे आणि कार्स पण ॲडिशनली 4 वाहन जप्त करण्यात आलेले, त्याचे 3 कार आणि 1 स्कूटर पण आहे, ते असे सध्या कार आहे। या प्रकरणामध्ये हत्या करण्यापर्यंत पोहोचण्याचा मोटिव्ह काय होता? हे मास्टर माइंड जी सून आहे डिसीजची, तिचं कारण काय होतं? तिच्या मनामध्ये असं काय राग होता आपल्या सासऱ्याची? मग आतापर्यंतचे आमच्या समोर जे कारण आलेलं तो आहे प्रॉपर्टीच्या, आणि ते वाद त्याच्या कोर्टात पण चालू आहे, सिव्हिल डिस्प्यूट त्याचे चालू आहे आणि एक प्रॉपर्टी त्यांची होती, त्या प्रॉपर्टी आता समोर आलेली आहे ज्याची किंमत जवळपास 20 कोटीच्या पुढे आहे आणि त्याच्यात तो एक वाद होता आणि ही जे एक आरोपी आहे ते स्वतः एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि त्याचे जे बाकी ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेले आहे तर तेही आपण आणि त्यांनी ह्या केसमध्ये ॲक्टिव्हली भाग घेतलेला आहे, त्यांना आम्ही सर्वांना आरोपी रचित केलेला आहे। पूर्वी पण 2 अटेम्प्ट झाले होते का याच वृद्धावर सेम पद्धतीने याच लोकांना? जी बरोबर आहे, त्याच्यात 2 वेळेस अटेम्प्ट झाला होता याच्यात आणि दोन्ही वेळेस ते जे समोर येत आहे की त्याला भीती दाखवण्याची होता, जर तो एक वेळेस बाहेर पडला याच्यातून डिस्प्यूटमधून तर ती प्रॉपर्टी बहुतेक त्यांच्याकडे आरामात येईल असं एक दिसतो आहे, परंतु 3ऱ्या अटेम्प्टमध्ये ते मरण पावले आणि ते 3रा हे होतं त्यांच्या अटेम्प्ट याच्यात आहे। मास्टर माइंड जे या प्रकारातले आहे ते स्वतः क्लासरूम अधिकारी, जे जसं मी बोललो की ती गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि त्याबद्दल आम्ही कारवाई आता करतो। सुपारी देण्यात आली होती, किती सुपारी देण्यात आली होती? हे जे आहे आत्तापर्यंत जे निष्पन्न झालेलं काही कॅश देण्यात आला होता आणि ज्यांनी तो घेतला होता ज्याच्या मार्फतीने झाला होता ते आहे आमच्याकडे कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन। अमाऊंट सांगा किती मोठी सुपारी देण्यात आली? बघा, हे जे आहे आत्ता जे ट्रान्झॅक्शन आहे ते आम्हाला दिसतोय, इतर पण गोष्टी आम्ही कॅल्क्युलेट करतो आहे की कसे कोण आणि कसे झालेले आहे हे सगळं आम्ही करतो। यामध्ये अजून आरोग्याची वाढ होऊ शकते का? आम्ही अजून थांबलेलो नाही आहे की याच्यात अजून कोणी असू शकतो का, परंतु आत्तापर्यंत जे आहे जवळपास 6-7 आरोपी यांच्या ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन दिसतो आहे। अजून जर आम्हाला कळलं आणि निष्पन्न झाले तर आम्ही पुढची कारवाई चालू करू।
सर याच्यातून सुद्धा काय त्याला अजून मुलगाही सुद्धा आहे त्यामुळे त्या सुनेला याची हत्याकडून प्रॉपर्टी सरसकट जर त्याला मिळाली नसते त्यामुळे ती जे कारण वाटतं तुम्हाला अजून ते दुसऱ्या बाजूने तपासणार. जसं मी सांगितलं जसे जसे सर्कमस्टान्सेस आहेत सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि जसं हे घडलेले आहे आणि त्यांची जे कबुली जबाब आहे त्या सगळ्यांच्या आधारावर आम्ही हे केलं. तर यामध्ये संपत्ती जी सांगितलेली 20 ते 22च कोटी आहे की त्यापेक्षा जास्त आहे. बघा हे जे आमच्याकडे जो मेन कारण हे आहे आणि यांची अजून काय प्रॉपर्टी आहे आमच्या पॅरलली काम चालू आहे त्याच्याबद्दल. ते अर्चनाच्या भावाच्या आणि जसंही घडलेले आहे आणि त्यांची जे कबुली जबाब तर यामध्ये संपत्ती जी सांगितलेली 20 ते आणि त्यांची अजून काय प्रॉपर्टी आहे आमच्या फॅमिली काम चालू आहे. अर्चनाच्या भावाचा काय रोल आहे? आरोपी अटक आहे. त्यानं एक लोखंडी बांबूसारखा एक त्याच्या हातात स्टिक होती, त्यानं बॅक साईडनं वार केला होता आणि दोन्ही ह्याच्यामध्ये जे इंजुरी आहेत फार सिरियस नसल्या कारणामुळं किंवा घरातल्या व्यक्तींनी दिले नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे भीती दाखवतो. दो आरोपी और उनके नाम क्या है उनका बस तो इसमें दो जो लोग हैं अभी इसमें पायल नागेश्वर करके है और दूसरा प्रशांत पांडेवाल, ये दो नाम हैं जो परिवार के कितने सदस्य इन्वॉल्व थे? और घटना में उनके पति